महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये पोचवला. त्यासाठी असंख्य व्याख्याने दिली, चळवळी केल्या, निदर्शने केली, अनेक बुवा पकडले. 18 वर्षे सलग अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा म्हणून पाठपुरावा केला. त्यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ताबडतोब करण्यात आला. गोविंद पानसरे कष्टकऱ्यांचे नेते आणि महाराष्ट्रातले थोर विचारवंत. कामगार, शेतकरी, शेतमजूर, फेरीवाले, मोलकरणी, बँक कर्मचारी, विद्यार्थी, युवक, स्त्रिया या कष्टकऱ्यांच्यासाठी आयुष्यभर झिजले. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, मार्क्स, लेनिन, भगतसिंग यांचे विचार त्यांनी सतत लोकांच्या समोर मांडले. ब्राह्मण्यवाद्यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि त्यांचा खून पाडण्यात आला. लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवण्णा. त्यांनी श्रमाला आणि श्रम करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली. जात, वर्ण, वर्ग, लिंग भेद नष्ट केले. देवालये आणि पुरोहितांची पिळवणूक बंद केली. समता आणली. 800 वर्षानंतर प्राध्यापक कलबुर्गी यांनी बसवण्णांचे विचार पुन्हा समाजासमोर आणलेत. त्यासाठी संशोधन केले, ग्रंथ लिहिले, व्याख्याने दिली. समतेचा विचार घेतल्यामुळे बसवेश्वर महात्मा बनले. बसवेश्वरांचा विचार घेतल्यामुळे प्राध्यापक कलबुर्गी महान बनले. गौरी लंकेश यांनी सुरुवातीला त्यांच्या वडिलांची लंकेश पत्रिका आणि त्यानंतर स्वतःची गौरी लंकेश पत्रिका चालवली. या पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ते सरकारी जाहिराती घेत नसत. देशात जातीय सलोखा निर्माण व्हावा, शांतता नांदावी, भ्रष्टाचार नाहीसा व्हावा, लोकशाही बळकट व्हावी, दलितांचा, स्त्रियांचा, शोषितांचा, दुर्बलांचा आवाज ऐकला जावा, या उद्देशाने हे पत्रक चालवले गेले. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक मंजूर व्हावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या खुनानंतर ते विधेयक पास करण्यात आले. समता, बंधुता आणि न्याय यासाठी लढणाऱ्या या चारही विचारवंतांचे खून पाडण्यात आले. सर्व संतांचा छळ करणाऱ्या प्रवृत्ती, फुले, शाहू, आंबेडकरांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती, छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तीच यामागे आहेत. हे शहीद झालेले 4 विचारवंत कोण होते त्यांची थोडक्यात माहिती आपण छापत आहोत. या चौघांची चरित्रे 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व शाखांमध्ये प्रसिद्ध केली जातील. राज्य शाखेतर्फे 21 तारखेला पुण्यात, तर कोल्हापूर शाखेतर्फे 23 तारखेला शिवाजी पेठेमधील शिवाजी तरुण मंडळामध्ये सायंकाळी 5 वाजता या पुस्तकांचे प्रकाशन होईल. आपण त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.